तर आज आपण रेस्टॉरंट स्टाईल भेंडी बनवणार आहे। तर मी इथे भेंडी व्यवस्थित वॉश करून घेतलेली आहे। आता याला कट करायचं, तर कट कसं करायचं ते मी तुम्हाला इथे दाखवेल। सिंपली ही भेंडी त्याचे दोन्ही साईड कट करायचे, दोन्ही साईड असे कट करून घ्यायचे। राहतं हे, याला फक्त एक कट घ्यायचा, म्हणजे दोन पार्टमध्ये असं डिवाइड करून घ्यायचं। अशा प्रकारे सर्व ही भेंडी इथे आपण अशी कट करून घेऊ। कट करून घेतलेली आहे। त्यामध्ये आता आपल्याला मसाले घालायचे आहे आणि भेंडी कोट करून घ्यायची आहे। त्यासाठी मी इथे घालते तिखट, मीठ थोडं, आणि इथे बेसन घ्यायचं, बेसनाने कोट करून घ्यायची इथे। आता इथे आपण 2 स्पूनच्या साह्याने एक फोर्क घेतलाय मी इथे आणि एक नॉर्मल स्पून घेतला आहे, टेबल स्पून, याने मी इथे कोट करून घेते। हे मसाले छान भेंडीला कोट करून झाल्यावर आपण फ्राय करून घेऊया। तुम्ही इथे बघू शकता आपली भेंडी छान कोट केली आहे, लाईक दिस। आता सिंपली तुम्ही इथे बघू शकता आपलं तेल तापलेलं आहे। आता आपण साईड बाय साईड घेऊ। आता आपण यामध्ये आपली कोटेड भेंडी टाकून घेऊ। कोटेड भेंडी टाकून घ्यायची, थोडंसं आपण याला फ्राय करून घेऊ। जवळपास 10-1 मिनिटं आपण याला फ्राय करून घेऊ मंद आचेवर। झाकण वगैरे ठेवायची अजिबात काही गरज नाही आहे। तसंच याला छान फ्राय करून घ्यायचं। तर मी हे ओनियन असं ग्राइंड करून घेतला, त्यामध्ये मी ऍड करते जिंजर आणि गार्लिक आणि 2 टोमॅटोज हे जे आहे टोमॅटोज हे इथे मी कट करून यामध्ये टाकते। ग्राइंड करून घेतलेला आहे, तुम्ही बघू शकता। आता आपण भेंडी बघूया। भेंडी पण छानरित्या फ्राय केलेली आहे, झालेली आहे। आता गॅस ऑफ करून घ्यायचा। तर आता इथे पॅन घेऊया आपण, त्यामध्ये तेल टाकून घेऊया। थोडंसं गरम झालं की आपण त्यामध्ये आपला मसाला टाकून घेऊ। आपलं तेल इथे गरम झालेलं आहे। आता मी यामध्ये मसाला घालणार आहे। इथे पूर्ण प्युरी ऍड केलेली आहे। आता ही प्युरी आपण थोडा वेळ तेलामध्ये होऊ देऊ, जेणेकरून याचा रंग थोडा चेंज होऊन जाईल। तोपर्यंत आपण याला असंच मंद आचेवर थोडंसं मसाल्यांना होऊ देऊया। अशा प्रकारे आपला मसाला छान तेलामध्ये झालेला आहे। आता मी त्यामध्ये थोडं तिखट, हळद, थोडा गरम मसाला आणि धणे जिऱ्याची पूड इथे घालून देते। वाव, खूप छान कलर आलेला आहे याला, तुम्ही बघू शकता, आणि खूप छान स्मेल सुद्धा येते। आता मी यामध्ये भेंडी ऍड करून घेते। आणि याच्या साईडला मी इथे थोडंसं दही ऍड करून घेते, थोडं बटर मिल्क। यामध्ये थोडं मीठ घालायचं। याला आता आपण छान मिक्स करून घेऊ। इथे छान हलक्या हाताने मिक्स करून घेऊया। याला आपण इथे 5 मिनिटं राहू देऊया। जेव्हा आपली भेंडी व्यवस्थित शिजेल त्यावेळेस गॅस बंद करून आपली भाजी इथे रेडी असेल। चला तर आता आपण बघूया भेंडी आपली शिजलेली आहे की नाही ते।
छान शिजलेली आहे भेंडी आपली. थोडंसं कोथिंबीर टाकून घ्यायचा वरून, आणखी छान लागतं आणि दिसायला पण खूप सुंदर वाटतं. अशा प्रकारे आपली भेंडीची भाजी रेडी आहे. थँक्यू.